नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद जामकर आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं सुपर सीड्स या कंपनीचं यवतमाळ जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो। आणि आज आपण ज्या शेतावर आहे हे शेत पुसद तालुक्यातील आसोली या गावी सय्यद हकानी या काकांच्या शेतावर आहे। आणि यांनी सुपर 971 या कपाशीच्या वाणाची 2 पॅकेटची लागवड केली होती। तरी यांना हे वाण कसं वाटलं तरी आपण काकाजीच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार काकाजी। नमस्कार काकाजी, हे तुम्ही कोणतं वाण लावलं? हे 971 लावलं, सुपर 971। सुपर 971। किती पॅकेट लावलं तुम्ही? अहो मी 4 आणले होते, मात्र 4 मधून मी 2 वापस केले, 2च लावले। मग 2 वापस का बरं केले? म्हणजे पहिलं वर्ष असल्यामुळं। अच्छा, तुम्हाला हे वाटलं नाही? हा, माझ्याजवळ जवळपास सर्व 14 ते 15 पॅकेट आहे। अच्छा, 14 ते 15 पॅकेट। 15 पॅकेट आहे। मात्र हे मला याच्यात फार गमलं। आता मला एवढा पश्चाताप वाटायला की बुवा मी कशासाठी काऊन वापस केलं। अच्छा, 2 पॅकेट। 2 पॅकेट ते पण लावायला लागत होती, पण ते नवीन व्हेरायटी तुम्हाला वाटली त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं म्हणजे हे नाही दाखवले, 4 पॅकेट लावण्याचे धाडस नाही केलं। हो, तर तरी 2 पॅकेट लावले। 2 पॅकेट लावली। आता इतर सर्व तुमच्याकडे 14 पॅकेट आहेत। 14 पॅकेट आहेत। हा, तर 14 पॅकेट मधून हे 2 पॅकेट तुम्हाला कसे वाटत आहे? एक नंबर आहे ते, एक नंबर। एक नंबर वाटण्याचं कारण काय? सिरीज बी चांगली आहे आणि बोंड सुद्धा चांगला आहे याचं। आणि बोंड पण मोठा आहे। मोठा आहे, 5 पाकळ्याचं बोंड आहे। 5 पाकळ्याचं बोंड आहे। 5 पाकळ्याचं बोंड आहे जवळपास 1 2 3 4 5। हो सर। आणि सर्व कपाशीला म्हणजे बुडापासून फांद्या आहे। हो। आणि आपण जर बघितलं तर पाटेगळीचं पण प्रमाण खूप कमी आहे। कमी आहे म्हणजे सर्व माल तयार आहे। हो। म्हणजे बुडात मध्ये जवळपास 1 2 3 4 5। हो सर। खालच्या फांदीला पण 500 सिरीज आहे। हो सर। आणि 5ही बोंड परिपक्व आहे। हो। आणि सर्वीकडे आता हे रान सुद्धा मीडियम आहे। मला असं मीडियम म्हणण्यापेक्षा हे रान थोडंसं खडकाळत आहे। हो, आणि सर्व रान खडकाळ आहे। माझं रान चांगलं आहे दुसरीकडे, मात्र मी हे हलक्या रानात लावलं। त्या चांगल्या रानात लावलं असतं तर आणखी सुद्धा हे कपास चांगली आली असती, चांगली राहिली असती। बरोबर आहे। आता हे पुढच्या वर्षी तुम्ही कपाशी लावणार का? अरे बिलकुल, असं कसं हो? कपाशी लावणार म्हणजे हे चांगली वाटायली ना मला। चांगली वाटायली। एक नंबर। हा। आणि तुमचं नाव काय? गोदाजी देवारे। अच्छा, तुम्ही नाही लावली ही वाण? पुढच्या वर्षी लावणार का तुम्ही? किती पॅकेट लावणार? 4। अच्छा, तुम्हाला चांगली वाटली? गोरक्षणला भिडूनच आहे। हा, समोरचा गोरक्षण आहे, गोरक्षणला भिडून प्लॉट आहे। प्लॉट आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही हे आधीच प्लॉट बघितला होता? बघितलं आहे। अच्छा, रोडवर असल्यामुळे लावलं पण लावलं नाही आम्ही। मग पुढच्या वर्षी लावणार का? पुढच्या वर्षी किती पॅकेट लावणार आहे? 4 सुपर 971 4 पॅकेट। आणि तुम्ही काकाजी? अरे बाबा, मी तर कमीत कमी 5 ते 6 पॅकेट लागेल। 5 ते 6 पॅकेट लावसाल तुम्ही? बिलकुल 100%। आपली 4 झाली पुढच्या वर्षी। इथेची आता हे रोडवर प्लॉट आहे आणि गोरक्षण बाजूला आहे, साईड आहे। हा, तर काही लोक यायले का इथेची? अरे बाबा, हे रोड टचच आहे ना। बरेच लोक पाहून चालली। बरेच लोक पाहून चालले। त्यांना सांगत आहे का मग कोणती व्हरायटी आहे? अरे तुमचं 971 सांगायलो ना। सुपर 971 सांगत आहे। 971 सांगायला. अच्छा, चला धन्यवाद काका।